मॉर्निंग, गुड मॉर्निंग. थांबा जरा, इकडे मी कॅमेरा सेट करते आणि नंतरला तुमचं स्वागत करते. एक मिनिट. मला कशी व्लॉगची आयडिया नाही आणि आत्ता मी नवीन व्लॉग चालू करणार आहे. थोडी कालू कालू येते, ठीक आहे. म्हणजे लाईट अशी आहे अपोजिट दिशेला आणि फ्रंटने असं काही उजेड नाही, काय नाही. हां, अगदी ठीक आहे भाई. हां, सो हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर आणि सकाळचे वाजलेत 6. आम्ही जातो आहे कुठेतरी पिकनिकला, पण मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे, पुढे सांगणार आहे. आणि तुमचं या सिमरन पाटील व्लॉगमध्ये पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आम्ही चाललो आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. तोपर्यंत कंटिन्यू करा आणि कुठेही स्किप करू नका हां. आणि तिकडे जायला मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट पाहते. म्हणजे मी दररोज बोलायची की नवीन वर्षामध्ये तरी माझं तिकडे जाणं होऊ दे. आणि फायनली तो दिवस आला आहे आणि एवढ्या लवकर येईल हे पण नव्हतं माहिती. आणि माझी ती फेवरेट प्लेस आहे आणि तुमचीसुद्धा असेलच, हे तुम्हाला मी थोडा टाईम सांगते हां. सो तोपर्यंत कंटिन्यू राहा. आम्हाला इथून जायचं आहे पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनवरून जायचं आहे पेनला. त्यानंतर आम्ही पेनवरून आम्हाला दुसरी गाडी घेईल, मग आम्ही तिकडून तिकडे जाणार आहे. म्हणजे ते आम्ही थोड्या वेळाने सांगणार आहे. आणि आता मला तयारी पण करायची आहे, सो लेट वगैरे होईल आणि मग मी आता तयारी वगैरे करून घेते, कारण परत मग सर्वांची होऊन जाते आणि माझ्यावरच सर्व ओरडत बसतील, तुझी तयारी राहिली, एवढ्याला टाईम दिलेला, निघायला नको, काय नको. आणि एका साईडला मम्मी आम्हाला तिकडे जायला नाश्ता करते, सो ते मी तुम्हाला नंतर दाखवते. त्याआधी मी तुम्हाला आमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते. सकाळ सकाळ तेवढ्या दिसणार नाही, पण ठीक आहे. हे बघा, तिकडे आहे मंदिर बाप्पाचं आणि सकाळ सकाळ मस्त तिकडे आरती झाली होती. आणि हा आहे आमच्या समोरचा गॅलरीतला व्ह्यू. हे मी तुम्हाला एकदा दिवसा पण दाखवेनच. आणि हे वाजलेत इकडे एवढे, बापऱ्याने मला लवकर निघायचं आहे. सो मी आता थोड्या वेळाने नको, आत्ताच मी तयारी करायला जाते, पण तुम्ही कंटिन्यू करा. मी फ्रेश झाले आहे, मम्मी पण फ्रेश झाले, पप्पा गेले फ्रेश व्हायला आणि कालूभाई म्हणजे आमचा दादा झोपलाय. त्याचं कसं बाई जेव्हा मी उठणार बाकी म्हणजे त्याची तयारी लवकर होईल, माझीच राहील. सो मी आता जाते तयारी करायला. तर आता ना मी जरा मेकअप करून घेते. आणि मेकअप म्हणजे असं जास्त नाही, म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे लावलं आणि खूप ऊन आहे तर सनस्क्रीन वगैरे लावली आणि ही पावडर लावते. आणि मी अजून पण तुम्हाला सांगितलं नाही कुठे जाणार आहे, हे मी थोड्या वेळात अजून सांगणार आहे. आणि ती खरंच खूप म्हणजे अशी माझी आवडती प्लेस आहे. आणि पावडर वगैरे लावून झाली आणि ती मी अशी जरा टॉवेलला परत पुसते, कारण मला असं जास्त पावडर वगैरे म्हणजे फुटलेली वगैरे आणि मला मागून आता आवाज यायला लागले की आवर लवकर, नाही तर माझं राहील. आणि मला ना ब्लशर जास्त आवडतं असं लावायला, सो मी लावणार आहे इकडे वगैरे, मला खूप आवडतं. इकडे मी सर्व असं मेकअपचं काढूनच घेतलं, म्हणजे मेकअपचं असं नाही. हे बघा, सॉरी मी दाखवलं नाही. मुलींचं कसं असतं ना, किती पण लवकर सांगा लेट होतोच, पण आमची चुकी नसते ती. आणि मी जरा आरशात बघून लावते, सो चुकाय नको. आणि मला ब्लशर तर जाम आवडतं, जाम नका येऊ. अरे नको ना यार, मम्मी सांगणार ना, सकाळ उभीच. हे बघा, या असे फिरत असतात आमच्या घरामध्ये, म्हणून मला ब्लॉग करायचं असं आवडत नाही. पण जाऊ दे, करायचंय मला असं, कधी ना कधी ब्लॉग करायचं. ते बघ कसे बघताय, मी असे ना दाखवणारच आहे या ब्लॉग मध्ये. खरंच दादा सकाळी सांगणार होता 5 वाजता उठायचं आणि तो अजून उठला, म्हणजे उठला आत्ताशी उठलाय. माझं किती आवडलंय आणि तो आता आंघोळीला गेलाय. थांबा दादा दाखवतेस. माझी मम्मीने तर चपात्या वगैरे करून झाली, माझी पण तयारी झाली, म्हणजे आता मोस्ट ऑफ तर झालीच आहे. लिपस्टिक वगैरे लावायची आहे आणि जर आता बाहेरला जाते तर मला तर वाटतं असं मस्कारा वगैरे पण लावावा. मी वाटतं ब्लशर आता जास्त झालंय, तुम्ही त्याला आता मी सर्व लावते नंतर पुसून टाकते. म्हणजे असं घेते. आता मला ना ही लिपस्टिक दिवसभर ठेवायची म्हणून मी ही वाली लिपस्टिक लावते, म्हणजे ही पूर्ण असं दिवसभर राहू शकते. मॅट आहे चांगली. आणि इकडे सगळी तयारीच करतायत.
आणि माझा आउटफिट पण पिंक आहे, सो मी मोबाईल मध्ये लावणं तर खूपच डिफिकल्ट आहे यार. थोडा कॅमेरा पण मी असं सेट वगैरे नाही केलाय, डायरेक्टच ठेवलाय. हा आता ठीक वाटतंय, पण मगाशी थोडा सेट नव्हता. पण सुरुवात असं म्हणतात ना, डिफिकल्ट काम म्हणजे लायनर लावणं. मी तर मेकअप आर्टिस्ट असून मला स्वतःचं लायनर स्वतः लावता येत नाही, कारण इकडनं बाहेर जातो, इकडनं खाली येईल असं होतं. ठीक आहे, जरी मी लावते असं नॉर्मल, मोस्ट ऑफ तर मी लायनर सोडूनच दिले लावायचं. आणि इकडे माझी हेअरस्टाईल वगैरे करून झाली. इकडे काय झालं ना ते मी तुम्हाला सांगते, जरा 2 मिनिटं थांबा. म्हणजे मी तर तुम्हाला हेअरस्टाईल दाखवता आली नाही, आणि शिवाय यांचा आधी मी सांगते, थांबा जरा. इकडे बघा, असं बरोबर पकडलाच नाही तर मग एवढे सारखी सरकतच राहील. टेरिसवर दाखव, बरोबर आहे आता. हा बरोबर पकड, दे इकडे. बघितलं काय झालं माहितीये, ते माझा जरा एक प्रॉब्लेम, माझा ना एक जरा प्रॉब्लेम झाला, तर ते मम्मी सॉल्व्ह करत होती आणि तिला झाला लेट आणि बाकीच्यांची तयारी झाली, म्हणून जरा ती चिडचिड झाली आणि तो सर्व राग प्रणय पाटीलवर निघालाय. जाऊ दे, म्हणजे तो पदर वाटतं खाली खाली पकडत होता आणि तर तो डायरेक्ट बेडवरच उभा राहिला. आणि त्याच्यामध्ये जाऊ दे, त्याच्या बायकोचा विषय पण आला आता, म्हणजे की सांगतायत आता माझाच पदर असा पकडला असता, बायकोचा कसा पकडशील. आणि ते तर जाऊ द्याच, इकडे मी मेकअपचं दाखवलं आणि आता मी हेअरस्टाईल वगैरे करून घेतली. इथे बन वगैरे घातलाय, हे बघा. आणि आता जाते मी साडी नेसायला, आणि मी थोड्या वेळातच सांगणार आहे हा मी कुठे जाते ते, अजून तर मी सांगितलं नाहीये. सो स्टे ट्यून, बाय. तर हा लुक बघून तुम्हाला कळायलाच असेल मी कुठे जाते. मी चालले माझ्या फेवरेट प्लेसवर, म्हणजे इथे ना खूप घाई झाली आहे म्हणून जरा गडबड करतायत. मी माझ्या जाते फेवरेट प्लेसवर, कारल्याला, आई एकविरा माऊलीकडे. तर खूप दिवसापासून जायचं होतं आणि मला असं पण वाटत होतं की नवीन वर्षामध्ये आईच्या डोंगरावर जावं, आणि फायनली बुलावा आलाच. आणि म्हणजे मी तिला प्रे पण करत होते की नवीन वर्षामध्ये मला तुझं गाभाऱ्यात बोलव, तुझ्या डोंगरावर बोलव, आणि शेवटी तो दिवस आलाच आहे. आणि बघा मी कशी तयार झाली मला नक्की सांगा, मला बाकीच्या नंतर दाखवते. वेट, इकडे सर्वांना ना घाई झाले, पप्पा तर निघाले, पण हा कालूबाई इकडे आहे. इथे तर मम्मी बिचारी टाइमपास नव्हती करत तरी झालाय, नाही तर काय. ही बघा, ही माझी अशी तयारी झाली. खाली बसू दे. बघा इथे मी हेअरस्टाईल असा गजरा वगैरे लावलाय, अशी हेअरस्टाईल झाली. धाबे वाजले जायला, ही बघा इकडे माझी एकविराई आहे. इकडे मम्मीची, म्हणजे तिने नाश्ता वगैरे करत होती सर्व, आणि मी तिला काहीच हेल्प नाही केली, तर तिची आता सगळी तयारी राहिली, म्हणजे तरी पण बिचारीने केली हेअरस्टाईल वगैरे. काय आता जाऊ दे. आणि इकडे आता माझी अशी तयारी. मम्मीची तयारी होते, बिचारी सर्व तिनेच केलंय सकाळपासून, मी काहीच हेल्प केली नाहीये. मी व्लॉगच्या नादामध्ये व्लॉगच करत बसली. मुलींचं असंच असतं रे, माझी मम्मी समजूतदार आहे. सासरी जाऊन कर असं बायबा, सासूला सांग काय 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 काय. अरे भाई, सासूला तर व्लॉग वाली सून मिळेल ना, मग ती जरा खुश होईल, तिला पण मी व्लॉग मध्ये घेईन. पण आम्ही निघालोय. ही बघा मम्मी निघाली इकडे. मम्मी हाय कर ग. आमच्या घरामध्ये जरा लक्ष असं डायरेक्ट व्लॉग मध्ये गेलं नाही, कारण आमची सर्व घाईघाई चालू होती. आम्हाला निघायचं लवकर होतं, पण आम्हाला इथेच, हा मला 8 इथेच वाजले. दादा इकडे कर, दादा इकडे बघ. आमचे डॉन तर फुल खुश आहे. जाऊ दे, सकाळ सकाळ कोण हाय. आणि इकडे मी झाले रेडी. नको, त्यानंतर काढा. आणि अजून एक सरप्राईज आहे ना, ते दाखवायचं आहे. आणि हा माझा कोळी लुक केलाय मी आज खूप दिवसाने, मला करायचंच होता इकडेच्या इथे.
सो मी आता केलं आहे. बाकी फुल लुक मी तुम्हाला नंतर दाखवते, कारण आता झाले घाई. तिकडनं गावावरून माणसं निघालीत. आम्हाला इथून जायचं आहे. मी तुम्हाला मागाशी पण बोलली, आम्हाला इथून जायचं आहे पनवेलला. पनवेलवरून आम्हाला पेनची एस टी पकडायची. आम्हाला जायचं आहे तिथून पेनला. नंतर आम्हाला तिकडनं ते पिकअप करतील, मग तिथून आम्ही जाऊ एकविरेला. सो आणि लेटर हा माझ्यामुळेच झालाय. हे बघ किती खोटं बोलतायत. मग कोण उठला नाही बघितला? सनी दादा अजून उठला नाही. उठलाय तो गाडीवाला इथे जायला झोपून आला. दीपक गेला बघायला जाऊ तुला. मग कशाला आम्हाला घाई केला? एक तर मी किती फास्ट फास्ट केलं. तर आम्ही आता निघालोय पनवेलला जायला. आम्ही पोचलोय त्यांच्या लवकर. मम्मी तुझा लुक दाखव ग पुरा. ती बघ कशी. ही आम्हाला अशी सवय आहे. हा म्हणजे कोणाची पण गाडी दिसली ना त्या सवयला. मम्मी इकडे बघ. हा तर आता आम्ही पोचलोय पेनला. म्हणजे पनवेल ते पेन प्रवास केला. त्याच्यामध्ये पण माझं एस टी म्हटलं की माझं डोकं दुखायला लागतं. तरी मी झोपूनच आली, डोळे वगैरे बंद केलंय. इकडे बघा हे पप्पा आहेत. आणि आता आम्ही कुठे टेम्पो लागलाय येत आहेत ते, म्हणजे ते शोधतोय की कुठल्या ब्रिज खाली सांगितलंय आम्हाला थांबायला. तर आम्ही तिकडे जातोय. इकडे मम्मी आहे, इकडे दादा आहे. आणि मी कशी वाटते हे पण मला नक्की सांगा. मी तुम्हाला नंतरला फुल लुक दाखवेनच. आता जरा घाई झाले. सो आम्ही इकडे ह्या ब्रिज खाली आम्हाला थांबायला सांगितलंय. आता कधी येतील काय माहिती. तरी आम्ही त्यांच्या आधी पोचलोय. ते येतच असतील. आणि मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवला नाही. आणि जे मी जे इंटरेस्टिंग सांगत होती ना की मी तुम्हाला काहीतरी अजून थोडंसं दाखवणार आहे, ते आत्ता आहे. थांबा जरा दाखवते. ही बघा इकडे माझ्या मम्मीचा लुक. मम्मी इकडे बघ, स्माइल कर. वाव छान येतात तुझे फोटो काढले पाहिजे. हां आता मला दाखव. मी तुम्हाला सांगत होती ना की आपण दाखवतो. हे माझा आई एक मीरा तो ब्लाऊज. आणि हा आहे माझा आठवणी कॉलेज लुक. ए बाई इकडे हो, टेम्पो आलाय. कशी दिसते हे कमेंट मध्ये नक्की सांगा. हा मग मी कशी दिसते? छान दिसतेस. अशी वाटते कोलिन बाय. अरे मा अरे थँक्यू. हा आई माऊलीचा उदो उदो. सो तुम्ही पण हा व्लॉग नक्की एन्जॉय करा. कुठेही स्किप करू नका. पुढे पण खूप धमाल येणार आहे, खूप मजा मस्ती होणार आहे. म्हणजे आम्ही जाणार आहे टेम्पोमधून. मला आधी सांगितलेलं रिक्षामधून जात आहेत पप्पांनी. आणि आता रस्त्यात येतात तेव्हा सांगतात की नाही टेम्पो आला काय बघ, टेम्पो आला काय बघ. तर मी सांगते का टेम्पो कसा येईल. तर आता सांगतात की आम्ही टेम्पोमधनं जाणार आहे ना. आता काय माहिती नाही, बघूया पुढे. पण तुम्ही पण कंटिन्यू. मम्मी इथं एकविरेला चालले आहे, तर चालू झाली गाणी बिणी गात आहे. आणि आम्ही इथं जाम टाइम झाला. म्हणजे किती तास झाले असतील? 2 तास झाला बाय बाबा. म्हणजे कौशी आलोय पण लोक काय अजून आली नाही. आणि आमचा पप्पाचा तोंड बघ कसा बारकुसा झालाय. कसं वाटतंय? सनी दादाला कॉल लावला, तो सांगतो अजून 15 मिनिटं. थोड्या मिनिटांनी कॉल केला, म्हणजे त्याला कॉल केला ना, आता तो सांगतो 15 मिनिटं. परत थोड्या वेळाने केला की 15 मिनिटं. नंतरला यार एवढं म्हणजे असं वाटतंय का खरंच लोक लेट निघाली असतील म्हणून लेट झालाय. आणि इकडे आमच्या पप्पाचा चेहरा तर तुम्ही बघला असो. पप्पा कसं वाटतंय? हा ट्रॅक्टर काढूया का? चला खेचत नेऊ. मम्मी इकडे जरा गाणी पाठ करते. म्हणजे आता त्या ट्रक मध्ये कसं बोला बिलाला लागल ना. तो हा ट्रॅक्टर काढूया ना, भारी आहे. कोण बघताय? आला इथनं ना भरमसाठ टेम्पो गेले असतील. आणि मला ना पहिल्यांदा कळतंय की टेम्पो मधनं एवढी माणसं भरून जातात. म्हणजे सारखी टेम्पोला ना माणसंच जात आहेत. ते फायनली आला टेम्पो आला आमचा पला काय टेम्पोवाल्यानी कौशी बसलोय हाय तरी कुठं. बाबा ही बघ कवरी माणसा. अरे उघडा तरी यार तो. हे मला बसा बिसायला द्या हो. बरं आहेत ना? मस्त. थांबा
भाऊजी चला. नाही तर काय कसलं आली नाही. या मामानं वाटलं एक फिरा आली की काय. थांबा चार्जिंग मध्ये चार्जिंग. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, नमो पार्वती पते. आमच्या पायात फायनली कार्यालयाला पोहोचलोय. तुम्हाला मी दाखवते. खूप प्रवास म्हणजे चांगला पण होता आणि खूप टेम्पोमध्ये असल्यामुळे खूप सारं असं धक्काबुक्की होत होत्या, पोटात दुखायला लागलं. तर फायनली आम्ही पोहोचलोय. तुम्हाला मी 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला. हा बघा इकडे आहे डोंगर माझ्या आईचा आणि इकडे आमचा टेम्पो लावलाय तोवाला आणि इकडे आम्ही ना नाश्त्याला बसलोय. म्हणजे सकाळपासून काय खाल्लं नाही ना सर्वांनी, तर मम्मीने घरून चपाती भाजी करून आणलेली. दाखवते मी तुम्हाला. मम्मी इकडे बघ. एवढ्या कशाला हा बघ ह्याला तर जाम भूक लागलेली. सर्व इथं खात आहेत आणि बघा इकडे लाकडं आणली ती मटन बिटन शिजवायला. अजून काही मटन घ्यायला तर गेलो नाहीत. हा बघा बसून तरी खा. इकडे चालले जेवणाची तयारी. म्हणजे आम्ही मटन आणलाय तो इथे शिजवणार आहे. कांदा बिंदा कापून झालाय आणि इथे लसूण वगैरे ठेचतायत. आणि तिकडे बघूया इकडे चूल वगैरे लावतात म्हणजे सेटअप करून घेतात चुलीचा. इथे चालली आहे मटणाची तयारी. हळद वगैरे लावून घेतली आहे आणि इकडे कांदा टाकलाय. आम्ही आता पायऱ्या चढतोय मम्मी आणि मी. आणि इकडे वाटतं पायऱ्यांचं काम काढलंय तर रस्ता पुरा प्लेन करून टाकलाय आणि त्यामुळे तो असं वाटतं अजून दमतोय आणि अजून खूप चढायचं आहे. काय बोला काकऱ्या मम्मी कसं वाटतंय सांग. मजा वाटते. जाम ऊन आहे ना, दमाला पण जाम झाला आहे. मध्ये अर्ध्या पायऱ्या नाही चढलो. हे बापरे काय मावले. बोलाव वरती लवकर तुझे. आणि ऊन असल्यामुळे तर अजूनच पाय दुखत आहेत आणि म्हणजे असं खूप ऊन आहे. फायनली हाफ तर चढलो. ह्याच्या पुढचा प्रवास कशी आहे 100 रुपये. ती वगैरे घेतली आम्ही
आणि रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे, म्हणजे लाईन पूर्ण उलटी सुलटी आहे. आणि हा आहे जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग. वाव, का आईचं देऊळ आहे. मी तर खूप वर्ष म्हणजे 1 वर्षाने तरी आली असेल. खूप छान वाटते इथे आणि ऊन असल्यामुळे जास्त दमायला होतंय. आणि खूप लाईन आहे, म्हणजे इकडे पण फिरवले लाईन आणि इकडे पण भरपूर लाईन आहे. हा, इकडे कोंबडा पण घेतलाय उर्वाला. हा बघा, इकडे नाश्ता बेचाराचा नवसाचा आहे हो. मम्मीला लागले तहान तर इकडे पिते पाणी. आणि खूप ऊन आहे ना बाहेरला, खूप पाय भाजतायत, म्हणजे भरपूरच पाय भाजतायत. इकडे आहे आई माऊलीचा मंदिर. तर आम्ही पोचलो फायनली आईचे देऊळात. मस्त दर्शन वगैरे घेतला आणि हा आईचा देऊळ. जाम भारी वाटतंय. आणि लाईन पण खूप होती आणि आज रविवार असल्यामुळे तर लाईन खूप होती. बघा, छान आहे ना. म्हणजे असं आहे की जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग म्हणजे आईचं देऊळ. बोला आई माऊलीचा उदो उदो, माझ्या एकविरा आईचा उदो उदो. जाऊया खाली. बघा, इकडे आमचा ना बोकड तयार झालाय आणि बाकीचे राहिलेत वरतीच दर्शनाला. बघा, मारा धरा, दाखवा अशी वाईच. आया आया बाबा, फुल ग्रेव्ही. मम्मी तू काय बोललेलीस, खाणार नाही बोललेलीस ना. आणि आमचे शेफ बघा, दीपक म्हात्रे, कॉन्टॅक्ट करा. वाचलवला वाजब. इकडे आम्ही घेतलंय जेवायला. इथे घेतलंय बोकडाचं चिकन आणि इकडे घेतलंय भाकरी भात. तर इकडे तर दादा जेवायला बसला. हा बघा, इकडे आता मी जेवणार. हा झाली झाली. हाय करा सगळ्यांनी. चला बघू दे काय काय खातात. भांडण झालं दोघांचं. पाणी पाहिजे. फंटूस खाताय. आई माऊलीचा एकविरा माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पते. आई माऊलीचा. तर मला ह्या आधीचं आता मी जेवढं तुम्हाला दाखवता येईल ह्या व्लॉगमध्ये ते सर्व दाखवलं. म्हणजे इथून जाण्यापासून किंवा तिथे पोचलो, तिथून आम्ही खाली आलो, जेवलो, हे सर्व मी दाखवलं. आणि पण मी येतानाचं वगैरे काही शूट नाही केलं कारण काळोख झालेला आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण खूप कमी झालेली. सो मी ते शूट करता आलं नाही. आणि असं पण मी खूप दमलेली. म्हणजे एवढं ऊन होतं ना, एवढं ऊन की बापरे, पाय तर पूर्ण नुसते भाजतच होते. आणि आम्ही चप्पल तर खूप खाली काढलेली. म्हणजे तिथे पायथा असतो ना सेकंडवाला, जिथे गाड्या वगैरे थांबतात, तिथे मी चप्पल काढलेली. आणि म्हणजे एवढे पाय भाजलेत ना मम्मीचे आणि माझे, बापरे. सो त्याच्यामुळे पण असं थकव्यासारखं आलंय. पण हा व्लॉग मला जेवढं दाखवता येईल ह्या व्लॉगमध्ये ते मी सर्व तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवलं आहे. आणि माझा पण फर्स्ट व्लॉग आहे, सो तुम्ही पण समजून घ्या. आणि मला काय बोलायचं होतं की
तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मला खूप जास्त असं हॅपी पण वाटतंय की माझा हा व्लॉग आहे ना की म्हणजे मला ना व्लॉग करायचेच होते स्टार्ट, आणि हा माझा व्लॉग एकविरा आईचा फर्स्ट व्लॉग झाला आहे. म्हणजे मी खूप हॅपी आहे. अजून काय बोलू मला असं आठवतच नाही आहे. म्हणजे मला खूप मनापासून आनंद होतो आहे की हा व्लॉग आईच्या कृपेने आणि आईपासून स्टार्ट झाला आहे. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. आणि आता मी न्यू आहे सो सबस्क्राईब करा. यापुढेही मी काय काय करेन, कुठले कुठले व्लॉग करेन ते तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे माझासुद्धा फर्स्ट व्लॉग आहे. सो काय काय चुका झाल्या असतील किंवा आवाज कमी येत असेल मला पण ह्याचं काय माहिती नाही. सो सपोर्ट करा आणि समजून घ्या थोडंसं. सो बाय, थँक्स फॉर वॉचिंग. जय एकविराई, जय अग्रेकोई. बाय.